ही निशी पण ना, बॉस, तुझं वागणं योग्य जरी असलं तरी ते कोणालाच न पटणार आहे. नसतंच उचललं मी हे पाऊल. नसतंच उचललं जर त्यांनी तिला धक्का दिला नसता तर. निशी कशीही असली ना तरी तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून त्याचं हे घाणेरडं वागणं ती सहन करते. आता सुद्धा ती आकांड तांडव करत होती कारण तिला त्याची काळजी वाटत होती. तिला त्याच्यासाठी बाहेर पडायचं होतं, पण त्याला या सगळ्याची कदरच नाहीये. बॉस, शांत हो. हे बघ, आपल्याला माहिती आहे की युवराज कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. त्याच्यासाठी नाती गोती महत्वाची नाहीये. जो स्वतःच्या बापाच्या अटकेची न्यूज करू शकतो त्याला दुसऱ्यांच्या भावना काय कळणार? बरोबर आहे तुझं, पण ज्या माणसाला प्रेमाची किंमतच नाहीये त्या माणसावर इतके लोक प्रेम करतात ना, याचं वाईट वाटतंय मला. असंच असतं. ज्यांना सहज प्रेम मिळतं त्यांना त्याची किंमत नसते, आणि ज्यांना किंमत असते त्यांना ते आयुष्यभर मिळत नाही. तुला काय वाटतं, या सगळ्या वागण्यामुळे युवराज सुधारेल? तो कधीच सुधारणार नाहीये, पण आजची रात्र त्याच्या कायम लक्षात राहील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी तयार आहे तुमची ताई. थँक्यू. खायला करू काहीतरी पटकन? नाही, नको. कालपासून कोणीच काहीच खाल्लं नाही. थोडंसं खाऊन घ्या, नाहीतर ॲसिडिटी होईल तुम्हाला. नो, आय एम ओके, थँक्यू. हे सरबत कोणासाठी? युवराज भाऊजींसाठी बनवते. डोकं धरलं असेल ना त्यांचं, म्हणून. अशा का बघताय? तू युवराजला माफ केलंयस? मी त्यांना माफ करणारी कोण आहे? पण एकदा समज देऊन सुद्धा माणूस सारखी सारखी तीच चूक करत असेल तर मग शिक्षा देणं हा एकमेव मार्ग उरतो. आय नो. मला दे ना, मी सरबत देऊन येते त्याला. नाही, असू दे, मी देते. काल त्यांना या घरात येण्यापासून मी अडवले, त्यामुळे त्यांना पुन्हा घरात घेऊन यायची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. तुझं कालचं रूप बघून मला विश्वास बसत नाहीये की आज तू हे म्हणतेस. काल मी जे काही केलं होतं ती परिस्थितीची गरज होती. आज मी जे काही करते ते नात्याची गरज आहे म्हणून करते. आलेच. कुठे गेला युवराज? निशीने रात्री त्याला घरात तर घेतलं नसेल ना? माझ्या नवऱ्याला त्याच्याच घरात तिने बाहेर काढलं. असं कसं करू शकते ती? तू शांत हो बाळ, शांत हो. तुला माहिती नाही मला तिथे काय काय सहन करावं लागतं. तू बघितलंस ना त्या दिवशी सगळ्यांना कामं सांगत डॉमिनेट करत होती. बघितलं ना मी, कशी चुरू चुरू बोलत होती ते. सगळ्यांना उलटी उत्तरं देत होती. सगळं बघितलंय मी. एवढंच नाहीये मम्मा, तिने ना कौशिकी ताईंना पण तिच्या टीम मध्ये घेतलंय. आणि नको ना तिचं विषय. मी मुलीसाठी दार उघडायला बाहेर जात होते ना, तर तिने मला कानाखाली मारली. आणि कौशिकी ताई पण बघत उभ्या राहिल्या. एवढ्यापर्यंत मजल गेलीये तिची. चांगली सणसळीत ठेवून द्यायला हवी होती. काय सकाळी सकाळी काय भोकाड पसरलायस का? हा? आणि इथे काय करतेस? तिचंही घर आहे, फक्त तारिणीचंच माहेर नाहीये. नाही, घर सगळ्यांचंच आहे, पण परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा भांडण करून आलेली दिसते. काय झाले निशी? तुमच्या लाडक्या नातीला जाऊन विचारा ना. हा, रात्री अपरात्री यांना बाहेर काढलं याचा जाब विचारा तिला जाऊन. त्यांनीच कशावरनं काहीतरी केलंय. हा, बघितलंच निशी, हे असं आहे. गोड गोड बोलून स्वतःची इथे जशी प्रतिमा निर्माण केली आहे ना, तसंच तिथेही केलंय. तुमची लाडकी नात काही चुकत नाहीच का कधी? नाही चुकणार तारिणी. उगाच बाहेर काढणार नाही तारिणी त्यांना.
निशी खरं सांग काय झालंय? आजी मी अहो सारखं सारखं तिलाच काय विचारताय? रात्री अपरात्री घर सोडून आलेत त्याचं काहीच वाटत नाहीये तुम्हाला? त्याचा जाब विचारणार नाही का तुम्ही? पण एक लक्षात ठेवा, निशीची आई अजून जिवंत आहे. मी जाऊन जाब विचारते ना तिला. माझ्या लेकीशी असं वागते म्हणजे काय? 2 कानाखाली ठेवून देईन तिच्या. तारिणी, अगं युवराजला सरबत द्यायला गेली होतीस ना? युवराज कुठे आहे? नाही, ते बाहेर नाही आहेत. बहुतेक काल रात्री निशी त्यांना रूम मध्ये घेऊन गेली असेल. मी बघते. हां हां श्वेता, 11ची मीटिंग आहे, ती प्लीज 1ची कर ना. ओके, बाजूला हो. काकू, ते युवराज भाऊजी आणि निशी तुमच्या रूम मध्ये. तो घरात कसा असेल? तूच बाहेर काढलं होतंस ना त्याला, शिक्षा दिली होतीस. हो, पण ते बाहेर नाही आहेत. मग तो त्याच्या रूम मध्ये असेल. नाही, ते तिथे पण नाही आहेत. नाही येत म्हणजे? मी चेतना काकूंच्या रूम मध्ये बघून येते एकदा. हा, अगं काय मुलगी आहे ही? हिनेच त्याला शिक्षा दिली होती ना, घराच्या बाहेर काढलं होतं. अगं मग लक्षही ठेवायचं होतं. पद्मिनी काकू, आपण शोधू त्याला. तो इकडेच कुठेतरी असेल, येईल थोड्या वेळात. चेतना काकूंच्या खोलीत आहे का गं? नाही, तिथे पण नाही आहे. माझा मुलगा मला माझ्या डोळ्यासमोर हवाय, आत्ताच्या आत्ता. निशी पाणी दे गा. एसी का बंद केलाय का? गरम होत आहे तरी. पाणी. तुम्ही आमच्या रूम मध्ये काय करताय? हो जावई बापू, तुम्ही आमच्या रूम मध्ये आहात. तर मी इथे काय करतोय? अहो काल रात्री निशी तुम्हाला इकडे घेऊन आली उशिरा. अरे मूर्ख मुली, मला इथे आणायची काय गरज होती? मला माझं घर आहे ना तिकडे, इथे कशाला आणले मला? चुकलंच माझं. तुला ना रस्त्यावरच सोडायला हवं होतं. अरे तुझी काळजी वाटली म्हणून इथे घेऊन आले. म्हटलं इथे तरी शांत झोपशील, पण नाही, चुकलंच. निशू, असं बोलतात का नवऱ्याशी? हं? अहो म्हणजे कशी बोलते बघा ना. मम्मा तो कसा बोलतोय ते बघ ना. तू शांत हो ग. अगं जावई बापू आत्ताच उठलेत ना झोपेतून, त्यांना सुधरत नसेल कुठे आहेत काय आहेत. हो ना जावई बापू? जावई बापू, तुम्हाला आठवतंय का काल काय घडलं ते? अहो त्या तारिणीने तुम्हाला स्वतःच्या हक्काच्या घरातून बाहेर काढलं. ते काढलंच, पण निशीला सुद्धा थोबाडीत मारली. अहो म्हणून निशी काळजीपोटी इथे घेऊन आली तुम्हाला. जावई बापू, अहो रात्री तुमची अवस्था फार बरी नव्हती ना, म्हणून तारेने रागावली असेल तुमच्यावर. अहो काय तुमचं? तुम्ही सुद्धा जावई बापूंना दोष देताय. अगं मी सहज बोललो. काही गरज नाहीये सहज बोलायची. जावई बापू, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बेलसरेंचं घर सुद्धा तुमचंच घर आहे. त्या तारिणीला चांगलीच अद्दल घडवल्याशिवाय ना पुन्हा त्या घरात पाय ठेवू नका. तुम्ही इथेच राहा. इथे